दिव्या, आपण कॉलेजमध्ये असताना तुला मी एक स्कीम दिलेली ती तुला आवडली मला नाही आवडत. का? एवढी चांगली तर स्कीम होती. असं नाही चालत. नको ना, गप ना. वेटरचा एक्सपिरियन्स दिला या लोकांनी. यार, तुम्हाला एक गोष्ट नाही बोलले ना. आता आम्ही असं लागू. काय नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता आहे शिवूरला एका मॉलमध्ये. आता हा कुठला मॉल आहे माझ्या मित्रमैत्रिणीने ठरवलं आहे, पण आता बघूया त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया. आणि खूप दिवसानंतर या नवीन वर्षात आम्ही आता भेटलो आहे. आणि आता मी आहे प्ले झोनच्या समोर. मॉलमध्ये असे प्ले झोन वगैरे सगळे झोन असतात, पण आता मी प्ले झोनच्या समोर आहे. तर हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत आणि अजून आहेत दोघीजणी त्या पुढे गेल्या आहेत प्ले झोन बघायला. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. आता आम्ही सगळे एकत्र बसू ना, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. आणि हे पूर्ण मॉल आहे बघा. आम्ही आता हे सेकंड फ्लोअरला उभे आहोत. या माझ्या दोन मैत्रिणी ज्या प्ले झोनमध्ये पुढचे नवीन नवीन खेळ शोधायला गेलेल्या, ते यांना वाटतं अजून आम्ही लहान आहोत. आणि हे फोटो काढतायत. फोटो काढण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रकार मिररमध्ये फोटो काढण्याचा. आता आम्ही आलो आहे फूड सेक्शनला. आणि आज मॉलमध्ये येण्याचं कारण म्हणजे आमची एक मैत्रीण आहे दिव्या, तिचा वाढदिवस होता 22 डिसेंबरला. तर सगळे कामामध्ये असल्यामुळे काय कोणाला सेलिब्रेशन करता नाही आलं. आणि 2-4 जणांनी म्हणजे मी पण विश पण नाही केलेलं तिला. तर आम्ही असं ठरवलं की आता नवीन वर्ष पण चालू झालं आहे, तर सगळ्यांना जसं जसं वेळ भेटेल तसं तसं आम्ही दिवस ठरवलं आजचा संडे. आणि मग इथे मॉलमध्ये येण्याचं ठरवलं. तर आमच्या 2 मैत्रिणी इथे पनवेलमध्येच राहतात, तर त्यांना पण इझी पडेल आणि आम्हाला तर शक्य होत होतं येणं, म्हणून आम्ही इकडेच आलो. तर तिचा आज वाढदिवस आम्ही सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे. तर आज आम्ही तिचा वाढदिवस सेलिब्रेशन करू, ते नंतर तुम्हाला बघायला भेटेलच. तर यासाठीच आम्ही इथे या मॉलमध्ये आलो. हे शिवूरला मॉल आहे हा, नवी मुंबईमध्ये. बस. आणि पुढे बघा काय काय होतं ते. तर हे सगळे माझे मित्र मैत्रिणी. या आकांक्षा, ही आहे राणी, ही श्वेता, ही दिव्या, ही स्नेहा आणि हा मालू. तर आम्ही आता इथे फूड सेक्शनमध्ये बर्गर किंगच्या इथे बसलो आहे. ओके, क्लिअर करतो कॅमेरा. तर आता आम्ही इथे फूड सेक्शनमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही खायला काहीतरी ऑर्डर करू आणि पहिले सेलिब्रेशन करू. तिला माहिती नाही आम्ही तिचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे ते, आणि तिच्यापासून केक पण लपवून ठेवला आहे. आता बॅगेच्या मागे केक आहे. तिला अजून पण माहिती नाही की तिचं सेलिब्रेशन करणार आहे. तिच्या समोरूनच केक आणला, पण ती वेगळी, तिला काय कळलंच नाही कधी केक आणला काय. आणि मस्त माहोल आणि हे एकदम स्पॉट चांगला वाटतं बघा. पूर्ण फूड सेक्शन, पूर्ण फ्लोअर, असं वाटतं पूर्ण फ्लोअरच फूड सेक्शनमध्ये. आणि या माझ्या 2 मैत्रिणी गेल्या ऑर्डर द्यायला. आता काहीतरी मागूया आपण, जेणेकरून आता इथे बसल्याचा काहीतरी फायदा. ओके, तर आता वाजलेले आहे 2:15 झाले. आता जेवायचा टाईम तर झाला आहे. आता या जेवणाने काय आपलं पोट भरणार नाही, पण ट्राय करूया पोट भरण्याचा. आणि पोट भरायचा जर विचार केला तर खर्च पण खूप आहे, कारण मॉलमध्ये सगळ्या गोष्टी खूप महाग असतात. म्हणून विचार करून खर्च करायला पाहिजे. ठीक आहे. दिव्या, आपण कॉलेजमध्ये असताना तुला मी एक स्कीम दिलेली ती तुला आवडली. मला नाही आवडत. का? एवढी चांगली तर स्कीम होती. असं नाही चालत. नको ना, गप ना. अरे
वेटरचा एक्सपिरियन्स दिला या लोकांनी. वेटरचा एक्सपिरियन्स. याच्यासोबत हिरवी चटणी ना आणली. अरे यार तुम्हाला एक गोष्ट नाही बोलले ना. आता एवढं याच्यासोबत एवढीशी हिरवी चटणी. आणि चल आधी तुम्ही लोक एक ये ना काय माणसं. जेवायची सुरुवात झाली आणि हे आमचं जेवण. 2 दम बिर्याणी, 1 चिकन टिक्का बिर्याणी, 1 पहाडी कबाब आणि हे काहीतरी वेगळंच आहे. हे सगळं पहाडीच आहे. आता हे लोक डिवाईड करतात सगळं जेवण. आणि या 2 पाण्याच्या बाटल्या, 2 पाण्याच्या बाटल्या 57 रुपयाला. 2 पाण्याच्या बाटल्या फक्त. तू हे जास्त का? सगळ्यांची वाढावाढ चालली. इतकं महागडे जेवण मी पहिल्यांदाच जेवते मॉलमध्ये. फर्स्ट एक्सपिरियन्स. जेवण सगळं झालं आहे आणि आता दिव्याच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे. दिव्याचा चेहरा बघा. तिला माहिती नव्हतं आम्ही केक आणलाय. आता तिला कळालं की केक आणलाय. हा तोच ग्रुप आहे जो एकाने तिला बड्डे दिवशी विश केलेला नव्हता. म्हणजे समजा मी किंवा ही आणि कदम, एकानेही हिचा बड्डे विश केला नव्हता त्या दिवशी. एकाने तिला विश केलेला नव्हता त्या दिवशी. परंतु बिलेटेड हॅपी बड्डे आज आम्ही हिला करत आहोत. चला केक खोला. थँक्यू नाही, आता नंतरची पार्टी आहे तुझ्याकडनं. थँक्यूवर नाही चालणार. माय गॉड. डायरेक्ट चॉकलेटच्या मोदकचा केक. दिव्या, मी तर बटर लिहायला सांगणार होतो. तर तिचा बड्डे डिसेंबरला होता, 22 डिसेंबरला. आता मी अशी पडत बघा तिच्या बड्डेचा पण तिलाच फोटो काढायचा आहे केकचा. तिच्या बड्डेच्या केकचा. चला सेलिब्रेशन करूया. हा तू व्हिडिओ काढ रे. व्हिडिओ आणि फोटो एकत्र काढ. ते असेल ना क्लिक करायचं. नाही आहे टन जारी किया जाय. चला हॅपी बर्थडे दिव्या. दिव्याला चांगल्या विशेष देतोय आम्ही सगळेजण. मोदक बघून कसा बाबू हे माणूस चल फोटो मारू दे पहिले. रागवलीच नाही ना आमच्यावर. खरं बोल, कसं वाटलं तुला सेलिब्रेशन? आता सरळ सांग कसं वाटलं. आमचं प्लॅनिंग कसं वाटलं ते सांग. हा चल हे आता ऐका रे, ऐका हे सगळ्यांनी.
हे सगळ्यांनी ऐका रे. ठीक आहे, हे आता ऐका रे सगळ्यांनी. ठीक आहे, आता आम्ही हे सेलिब्रेशन केलं तुझं, हे तुला कसं वाटलं? आता सगळं पूर्ण खऱ्या मनाने सांगा. आणि तू त्या दिवशी रागवलेलीस का नाही रागवलीस हे पण सगळं सांग. खरं सांग, आज सगळं संपलंय, आज सगळं झालंय तुझं सेलिब्रेशन. सांग. काय बोलू मी, माझा बड्डे झाला 2 आठवडे झाले. हां तर माझ्या बड्डे दिवशी पूर्ण एकानेही हां. ग्रुपमधल्या एकानेही विश नव्हतं केलेलं मला. मग पहिलं कोणी विश केलेलं तुला? हा, मी जेव्हा स्टेटस टाकला हा. रात्री तेव्हा आकांक्षाने पहिला विश केलं. अच्छा. त्यानंतर बाकी सगळ्यांनी विश केलं हळूहळू. म्हणजे या सगळ्यांनी कोणीच नाही. स्वतः मला 24 डिसेंबरला विश केलं. हा, मी birthday कामात 22 होतो. मी डिसेंबरला. कामालाच होतो तेव्हा, मी कामात होतो. बाकीच्यांनी केला होता. ठीक. आणि आता आणि आता कसं वाटतं तुला? म्हणजे आता आम्ही सेलिब्रेशन तुझ्यासाठी एवढं प्लॅनिंग केलं, तुला माहिती होतं आम्ही हे काय करतोय काय? मला काहीच आयडिया नव्हती की हा. फक्त आम्ही फिरायचं एवढं या इंटेन्शनने चालू. बाकी काय नाही. पण मला खूप भारी वाटते, माझा बर्थडे सेलिब्रेट झालाय नवीन वर्षामध्ये. हां बस. मग आता एक काम करूया, मग आता आपण जी कॉन्ट्री काढली आहे ना ती कॉन्ट्री न काढता आता दिव्या पैसे देईल ना. 1700 रुपये दे तू. देशील? ए वास रे वास, झालं आपला जेवणाची सोय झाली. आता काय नाही, सगळ्यांनी कॉन्ट्री काढून जेवण ओके. आता मला केक द्या, आता मला पण माझ्या वाटणीचा केक द्या. मोदक तुझ्यासारखाच आहे ना. ठीक आहे, आता मला पण द्या माझा वाटणीचा केक. चला आता हा माझ्या वाटणीचा केक मी खातोय. तुमच्या बर्थडे गर्लचं स्पेशल आहे. ठीक आहे. बिलेटेड हॅपी बर्थडे दिव्या. हे माझे मोदक नको. पुढचं पुढे माणसं एवढा केक बोल खाल्ले. म्हणजे पूर्ण केक संपला आहे. आम्ही 7 जण आहोत इथे. 7 जणांमध्ये पूर्ण केक संपला. चला.